मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सरकार म्हणजेच दिव्या शिंदेचं शॉकिंग असं एलिमिनेशन झालं. बिग बॉसच्या घरातील इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आणि त्याच्यावरती कुठलाही माफीनामा सादर न केल्यामुळे बिग बॉसने शिक्षा स्वरूप दिव्या शिंदेला बिग बॉसच्या घराबाहेर काढलं आणि उद्या या सीझन 6चा 5वा भाऊचा धक्का रंगणार आहे आणि या 5व्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेताना दिसणार आहे. कारण मित्रांनो, हा जो काही चौथा आठवडा होता, या चौथ्या आठवड्यामध्ये जबरदस्त भांडण, तंटे, राडे, अपशब्द बरंच काही झालं. याचा समाचार उद्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ घेताना दिसणार आहे. याचा एक प्रोमो नुकताच कलर्स मराठीचा शेअर करण्यात आलाय. याच्यामध्ये रुचिता जामदार आणि अनुश्री माने या 2 कंटेस्टंटची रितेश भाऊ जबरदस्त कानउघडणी करताना दिसणार आहेत, की तुम्ही हद्द पार केली. मित्रांनो, ज्या पद्धतीने रुचिता जामदार बिग बॉसच्या घरामध्ये वागते, गेला आठवडा फक्त शांत होती, मात्र या आठवड्यामध्ये जैसे थे किती तुम्ही तिला बोला, आम्ही जसं वागायचं तसंच वागणार. आणि त्याच पद्धतीने रितेश भाऊ रुचिता जामदारची शाळा घेताना दिसत आहेत. इथे अनुश्रीचाही उल्लेख केलाय. रुचिता आणि अनुश्रीबद्दल बोलताना रितेश भाऊ बोलतात, की तुम्ही कळस गाठलाय, कळस. आमच्या दोघींमध्ये स्पर्धा लागली की सगळ्यात मोठा विलन कोण. त्या पद्धतीने तुम्ही वागताय, अपशब्द वापरताय, शिव्या एकमेकांना देताय आणि हे खूप विचित्र दिसतंय. आणि रुचिताबद्दल बोलताना रितेश भाऊ म्हणाले, की तुम्ही सगळे टास्क रद्द करण्याच्याच मार्गाला असता. जो काही टास्क दिला तो टास्क आम्ही रद्द कसं करणार याच्याकडे तुम्ही पाहत असता. त्यामुळे अनुश्रीला इथे रितेश भाऊ सांगताना दिसतात, की तिकडे आतमध्ये एक ट्रॉफी ठेवली, कुऱ्हाड ठेवली, ती तुमच्या मैत्रिणीच्या म्हणजे रुचिता जामदारच्या हातामध्ये द्या. आणि रुचिता जामदारला इथे रितेश भाऊ मोठ्या आवाजात सांगताना दिसतात, की हा भाऊचा धक्का आता तुम्ही बंद करून दाखवा. तुम्ही सगळे टास्क रद्द करताना आता हा भाऊचा धक्का देखील तुम्ही रद्द करून दाखवा, जर तुमच्यामध्ये ताकद असेल तर. रितेश भाऊ जबरदस्त खवळलेत. कारण हा पूर्ण आठवडा घरातील स्पर्धकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरला होता. त्यामध्ये रुचिता जामदार हिचा पहिला क्रमांक होता आणि काय इरिटेट करत होती ती. या सगळ्याचा समाचार आज रितेश भाऊ घेताना दिसणार आहेत. आणि ज्या पद्धतीने अनुश्री आणि रुचिताचा जो काही वाद झाला होता, जे काही भांडण झालं होतं, तर त्याचा मुद्दा इथे रितेश भाऊ काढताना दिसणार आहेत. यासोबतच ओमकार राऊत याची देखील जबरदस्त कान उघडणी या भाऊच्या धक्क्यावरती होणार आहे. आणि अजून एक शॉकिंग असं एलिमिनेशन होणार आहे. ते एलिमिनेशन कोणाचं होईल हे आपल्याला लवकरच कळेल. तर मित्रांनो, रुचिता आणि अनुश्रीची जबरदस्त कान उघडणी किंवा जबरदस्त शाळा रितेश भाऊने घेतली, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.